नमस्कार मित्र मैत्रिणींनो, पुरुषाला तुमच्या शब्दाबाहेर जाऊ द्यायचं नसेल तर नमस्कार मैत्रिणींनो, आजचा संवाद सुरू करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करताय की नकळत कोणाची मानसिक गुलामी करताय? अनेक स्त्रिया आयुष्यभर पुरुषांच्या मागे धावतात, रडतात, पण त्यांना शेवटी काय मिळतं? फक्त दुर्लक्ष आणि अपमान. पण दुसरीकडे काही अशा स्त्रिया असतात ज्यांच्या एका शब्दासाठी पुरुष आपलं सर्वस्व पणाला लावायला तयार होतो. त्यांच्यात अशी कोणती मॅग्नेटिक पॉवर असते? आज आपण डार्क सायकोलॉजीच्या अशा 5 असरांबद्दल बोलणार आहोत, जे वापरल्यानंतर कोणतेही अहंकारी पुरुषाचा गर्व क्षणात विरघळून जाईल. फॉर्म्युला नंबर 1, पॅटर्न इंटरप्शन, सवयीचा मानसिक धक्का. पुरुषाच्या मेंदूला तुमच्या वागण्याचा एक ठराविक अंदाज असतो. उदाहरणार्थ, तो उशिरा आला की तुम्ही चिडणारच. तेव्हा कृती काय करायची? जेव्हा तो तुम्हाला गृहीत धरतो किंवा दुर्लक्ष करतो, तेव्हा नेहमीप्रमाणे चिडण्याऐवजी अत्यंत आनंदाने आणि शांतपणे त्याचं स्वागत करा. परिणाम: तुमचं हे अनपेक्षित वागणं त्याच्यासाठी एक मानसिक बॉम्ब असतो. त्याला वाटतं की तुम्ही त्याच्या खिशात आहात, पण तुमच्या या शांततेमुळे तो गोंधळून जातो आणि स्वतःहून तुमच्या मागे यायला लागतो. फॉर्म्युला नंबर 2, इमोशन व्हॅक्यूम, भावने पोकळी. कृती काय करायची? काही दिवस त्याला जगातील सर्वात खास व्यक्ती असल्यासारखं वागवा. त्याला अटेन्शनची सवय लावा आणि ज्या क्षणी त्याला त्याची सवय होईल तेव्हा अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता पूर्णपणे औपचारिक व्हा. परिणाम: मानवी स्वभाव असा आहे की ज्या गोष्टीची सवय होते आणि ती अचानक हिरावली जाते, तेव्हा माणूस ती मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो. ही पोकळी त्याला तुमच्या प्रेमाचं व्यसन लावते. फॉर्म्युला नंबर 3, गिल्ट विदाउट वर्ड्स, शब्दांशिवाय दिलेली अपराधीपणाची भावना. कृती काय करायची? जेव्हा तो चुकीचा वागतो किंवा तुमचा अनादर करतो, तेव्हा ओरडण्याऐवजी फक्त आपल्या डोळ्यांनी आणि शांततेने त्याचा अहंकार ठेचून काढा. संवाद: अत्यंत शांत आवाजात म्हणा, ठीक आहे, तुला तुझ्या रागावर ताबा मिळवता येत नाहीये. तू जेव्हा शांत होशील तेव्हाच आपण बोलूया. परिणाम: तुमची ही उच्चभ्रू शांतता त्याच्या अहंकाराला असा चटका लावते की त्याला स्वतःची लाज वाटू लागते. फॉर्म्युला नंबर 4, सायकोलॉजिकल अँकरिंग, सुप्त मनाला कैद करा. कृती: विज्ञानाचा आधार घ्या. एखादा विशिष्ट सुवास, परफ्यूम किंवा रोज रात्री झोपताना एका खास नावाने हाक मारून शुभरात्री म्हणण्याची सवय लावा. परिणाम: ज्या दिवशी तुम्ही हे अँकर अचानक तोडता, तेव्हा त्याच्या मेंदूला अस्वस्थता जाणवू लागते. तुमची छोटीशी सवय त्याच्यासाठी एक मानसिक साखळी बनते, जी त्याला सतत तुमच्याकडे खेचत राहते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.